तर काल शनिवार होता आणि माझा उपवास पण होता आणि मी जाऊन आलो मारुती मंदिरला, जय श्रीराम. आणि त्यानंतर घरी आणलं नारळ. तर मम्मीला म्हणलं, मम्मी चल स्वादिष्ट खोबऱ्याच्या वड्या करूया. तर चला सांगतो कशा करायच्या. सगळ्यात पहिले तूप टाकू आणि त्यात मग खिसलेलं खोबरं टाकू. ताजं खोबरं खूप चविष्ट लागतं मित्रांनो. त्यानंतर त्याला एका मीडियम आचेवर असं पूर्ण मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता मी वरतून नंतर तूप पण टाकत आहे. सो ते खूप बेटर वेमध्ये मिक्स होऊन जाईल. तुम्ही बघू शकता की किती छान दिसत आहे, ते एकदम स्वादिष्ट. तोंडाला पाणी येऊन जाते हे बघताच. तर जवळ हे बनत आहे तो तुम्ही लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा विसरू नका. आता टाकूया ह्यात थोडंसं दूध ह्यामुळे टाकलं की ते मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स होऊन जावं. आता ह्याला आपण असंच मिक्स करत राहणार तोपर्यंत हे असं पूर्णपणे शिजत नाही, किंवा आपण म्हणू शकतो हे पूर्णपणे एक बॅटर बनत नाही. तर ह्यात तुम्ही बघू शकता थोडं पाणी पण होत आहे. हे दुधामुळे होत आहे आणि हे पूर्णपणे मिश्रण चांगलं घट्ट होऊ द्यायचं. ह्याला असंच कॉन्स्टंटली स्टर आणि मिक्स करू शकता, ज्याच्यामुळे हे खाली करपणार नाही. नंतर आता थोडीशी इलायची पण टाकू आपण ह्यात, त्याच्यामुळे चव अजून पण मस्त होऊन जाईल. इलायची एक वडीला वेगळी स्मेल देतो आणि एक खायची इच्छा अजून वाढवतो. आता तुम्ही बघू शकता एक बॅटर हे पूर्णपणे एक चांगलं तयार झालेलं आहे. आता आपण ह्याला सेट करायला घेऊया. तर चला, तुम्हाला लागेल एक बटर पेपर. मी बटर पेपरमध्ये 4-5 असे बदाम टाकलेले आहे, जे मी भिजू घातले होते. आपण आता ह्यावर आपलं मिश्रण टाकून देऊया आणि या मिश्रणला गरम असतानाच टाका थोडंसं, कारण की त्यानंतरच ते सेट होईल. जर ते थंड झालं तर ते कढईचं तसंच सेट होऊन बसेल. आता तुम्ही बघू शकता जसं माझी मम्मी करते तसं तुम्ही ह्याला पूर्णपणे स्प्रेड करून घ्या. आणि हे बघा पूर्णपणे खूप स्वादिष्ट वाटत आहे. हे मी स्वतः टेस्ट केलेलं आहे आणि हे उपवासासाठी अप्रतिम आहेत. तुम्हाला शुगरची कमी पण नाही होणार आहे आणि तुम्ही स्वीटनेस एन्जॉय करू शकता. आता ह्याला थोड्या वेळ असं सेट होऊ देऊ आपण. ह्यावर थोडीशी आपण बदामांची लेअरिंग पण करू शकतो, त्याच्यामुळे अजून छान वाटतं, काजू बदाम वगैरे टाकून. हे बघा, हे एक एक्सपेरिमेंटल डिश होती ज्यात आम्ही थोडंसं ड्रॅगन फ्रूट पण वापरलं होतं आणि त्याची कलर आम्हाला भारी वाटला आणि ती टेस्टला पण खूप छान लागत होती आणि एक प्रकारे आपण फ्रूटचा वापर पण करून झाला त्यात. तर हे बघा, तुम्ही असं ह्याला सजवू शकता थोडंफार, त्याच्यामुळे अजून पण चांगलं वाटतं. आता ह्याला सेट व्हायला थोडा वेळ लागेल, 15-20 मिनटं तरी मम्मी म्हणली होती. आणि त्यानंतर आपण वड्यांचे काप करून घेऊ. ते काप पण मी तुम्हाला दाखवतो कसे करायचे. हे बघा, तर आता वड्यांचे काप करायला तयार झालो. मला तर ह्या वेळेसच बघून पाणी आलं तोंडात आणि वाटत होतं कधी हे काप तयार होतात. वड्या बघून वड्यांचा सुगंध अप्रतिम येतोय आणि मी ह्याची टेस्ट करून पाहिली. वड्या खूप भारी वाटतात. तर तुम्हाला बघायचं असेल की ड्रॅगन फ्रूटच्या वड्या कशा बनवायच्या, तर त्याची रेसिपी पण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकायला होतो मम्मीला. ह्या पण खूप भारी लागतात आणि एक वेगळंच प्रकार झालेला. तर हे बघा, वड्या तयार झालेल्या आहेत. आता हळूच बटर पेपरवरून त्या काढून घ्या आणि हे पहा, वड्या सेट झाल्या आहेत, अप्रतिम झालेल्या आहेत आणि खूप टेस्टी पण लागतात. ही आमची एक्सपेरिमेंटल वडी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. चला, बाय बाय.